आमचे जुने नगरसेवक होते, त्यांनी या प्रभागात काही लक्ष दिलेलं नाही आणि हे असा बी एक उमेदवार होऊन गेला आम्हाला की ज्याची आई नगराध्यक्ष असतानाही या वार्डाकडे दुर्लक्ष होतं. विजय मेडिकल, शिवाजी पुतला विजय मेडिकलवर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, बाबा तू तिथं जॉब कर. माझे डी.फार्मसी झालेलं आहे. मी मेडिकलची ट्रेनिंग घेतली तिथं विजय मेडिकलवर. 1500 रुपये महिन्याने मी काम केलेलं माणूस आहे मी. लोकांनी जसं मला सांगितलं की बाबा तुम्ही आता उभा राहा, तुम्हीच हे इथं हे करा. त्याच्यामुळे मला लोकसेवा व समाजसेवाचा असं आवड आली आता. म्हणजे पहिले मला माझे वडील होते त्या टायमाला माझ्या वडिलांनी मला या क्षेत्रामध्ये येऊ पण नाही दिला आणि माझा एकता ब्लड डोनर ग्रुपच्या नावाने माझा ब्लड ग्रुप कॅम्पचे हे ब्लड ग्रुपचा हे मी ते कोणाचाही कधी फोन येऊ द्या, मी त्यांना ब्लड अवेलेबल करून देतो. आणि मला एक म्हणायचं आहे, लोक इथं प्रभाग क्रमांक 5 मध्ये महापौर होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. मला महापौर नाही, मला फक्त नगरसेवक व्हायचं आहे, आपलं सेवा करायची आहे. भाऊ, मला काय सांगसाल, कुठल्या प्रभागामधून तुम्ही निवडणूक लढता आहे आणि काय प्रामुख्याने या प्रभागामध्ये समस्या आहेत आणि त्या समस्याचं निवारण करण्यासाठी तुम्ही ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला, तर मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळू शकतो? नमस्कार, मी देवेंद्र जितेंद्र सिंह बुंदेले. मी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मी व माझी आई दोन्ही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 5 मधून. आणि याच्यामध्ये असं आहे की बाबा मागच्या याच्यामध्ये जे आमचे जुने नगरसेवक होते, त्यांनी या प्रभागात काही लक्ष दिलेलं नाही आणि हे असा बी एक उमेदवार होऊन गेला आम्हाला की ज्याची आई नगराध्यक्ष असतानाही या वार्डाकडे दुर्लक्ष होतं. म्हणून जनतेने माझ्या वडील तर नगरसेवक होते 15 वर्ष इथं. पहिले अपक्ष आले, मग 2 वेळेस शिवसेना पक्षाकडून निवडून आलेले. तर लोकांचं असं म्हणणं आहे, आता वडील नाही तर बाबा तुम्ही राहा म्हणे, आमचं नेतृत्व तुम्ही करा. तर लोकांनी जसं मला सांगितलं की बाबा तुम्ही आता उभा राहा, तुम्हीच हे इथं हे करा. त्याच्यामुळे मला लोकसेवा व समाजसेवाचा असं आवड आली आता. म्हणजे पहिले मला माझे वडील होते त्या टायमाला माझ्या वडिलांनी मला या क्षेत्रामध्ये येऊ पण नाही दिला. मी स्वतः माझे वडील मनसेचे जिल्हाध्यक्ष होते, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष होते. मीच तरी विजय मेडिकल, शिवाजी पुतला विजय मेडिकलवर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, बाबा तू तिथं जॉब कर. माझे डी.फार्मसी झालेलं आहे. मी मेडिकलची ट्रेनिंग घेतली तिथं विजय मेडिकलवर. 1500 रुपये महिन्याने मी काम केलेलं माणूस आहे मी. आणि आज अर्जुन भाऊ खोतकर यांनी मला 2 तिकीट दिले. 2 तिकीट म्हणजे ते बी असं झालं, ते लोकांचे घराणेशाही लोक म्हणतात. मला सामान्य कुटुंबाला अर्जुन भाऊ खोतकरने 2 तिकीट दिले. मला याचं लय अभिमान वाटतो. तर मी माझ्या प्रभागामधील पदावर नसताना सुद्धा लोकांचे कामं केलेले. लोकांचे रोड, नाली, ड्रेनेज, आपला रस्त्याचे लयपत दिवे व इतर दवाखान्याचे काम असो, कोणाचा महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत कोणाला योजना मिळवायची असेल तर माझ्याकडे असं लोकांचं असं हे चालू आहे. मला फोन आला की मी डायरेक्ट बघत नाही आपला आहे का कोण आहे. मी डायरेक्ट त्यांचं कामं करण्यासाठी आणि माझा एकता ब्लड डोनर ग्रुपच्या नावाने माझा ब्लड ग्रुप कॅम्पचे हे ब्लड ग्रुपचा हे मी ते कोणाचाही कधी फोन येऊ द्या, मी त्यांना ब्लड अवेलेबल करून देतो. आणि मला एक म्हणायचं आहे, लोक इथं प्रभाग क्रमांक 5 मध्ये महापौर होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. मला महापौर नाही, मला फक्त नगरसेवक व्हायचं आहे, आपलं सेवा करायची आहे.